चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। प्राचीन भारताचा इतिहास हे आपलं 9वं चॅप्टर। या आधीचे लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे। महाजनपदे आजचं आपलं 9वं चॅप्टर आहे महाजनपदे। इसवी सन पूर्व 6व्या शतकात सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती, त्यांना जनपदे आणि महाजनपदे असे म्हणत। बघा 6व्या शतकात जनपदे आणि महाजनपदे, त्यातील काही महाजनपदांमध्ये राजेशाही होती। त्यातील कोसल, वत्स, अवंती व मगध ही महत्त्वाची होती। कोणते महत्त्वाची होती? कोसल, वत्स, अवंती आणि मगध। काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे। काय असे? गणपरिषद। राज्यातील सर्वोच्च अधिकारी गणपरिषदेकडे असत। राज्य कारभाराचे अधिकार या परिषदेकडे असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे। बघा, जरी त्या परिषदेकडे अधिकार असले तरी दैनंदिन प्रशासनासाठी काय असत? कार्यकारी मंडळ। सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा होत असे, निर्णय बहुमताने घेतले जात असे। त्यानंतर कोसल। बघा, कोसल कुठे? हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे नेपाळ व उत्तर प्रदेशच्या काही भागात कोसल राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं। हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच काय? नेपाळ व उत्तर प्रदेशच्या काही भागात कोसल राज्य होते। साकेत ही या राज्याची राजधानी। बघा, कोसल या राज्याची राजधानी कोणती? तर साकेत। त्यानंतर या राज्यातील श्रावस्ती आणि कुशावती ही नगरी प्रसिद्ध होती। त्या राज्यातील कोणती नगरी प्रसिद्ध होती? तर श्रावस्ती आणि कुशावती। कोसलचा राजा प्रसेनजीत हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता। तर कोसलचा राजा कोण होता हे लक्षात ठेवायचं आहे। तो कुशल सेनानी व पराक्रमी होता। प्रसेनजीत हा राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले होते। बघा, प्रसेनजीत या राजाच्या कारकिर्दीत, कोणत्या राजाच्या कारकिर्दीत? प्रसेनजीत या राज्याच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले होते। त्यानंतर कोसल व मगध राज्यात विलीन आले। त्यानंतर वत्स। आजच्या अलाहाबाद जवळ कौशांबी ही वत्स राज्याची राजधानी। बघा, आजच्या कुठे? तर अलाहाबाद जवळ कौशांबी ही काय? वत्स राज्याची राजधानी। वत्स राज्याची राजधानी कोणती? कौशांबी। या राजाच्या राज्यापैकी उदय हा एक काय होता? पराक्रमी राजा होता। या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते। बघा, कुठून मिळते माहिती हे सुद्धा लक्षात ठेवायचे। या राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते। तर बघा, वत्स राज्यात तलम हे कापड काय होते? प्रसिद्ध होते। कोणते कापड प्रसिद्ध होते हे लक्षात ठेवायचे। राजा उदयानंतर वत्स राज्याचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही। त्यानंतर अवंती। प्रद्योत हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्त्वाचा राजा होता। आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही त्याची राजधानी होती। बघा, उज्जैनी आताच्या कुठे? मध्य प्रदेशमधील उज्जैनी ही काय? त्या राज्याची राजधानी होती। हे शहर प्रसिद्ध व्यापारी केंद्रही होते। काय होते? प्रसिद्ध व्यापारी केंद्र म्हणून उज्जैनी काय होतं? प्रसिद्ध होतं। अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले। बघा, मगध बिहारच्या परिसरातील गंगा व शोण नदीच्या खोऱ्यातील मगध हे राज्य पसरले आहे। बघा, कोणत्या दोन नदींच्या खोऱ्यामध्ये मगध हे राज्य पसरलेले आहे असं क्वेश्चन विचारलं तर काय? गंगा आणि शोण। बिंबिसार या राजाच्या काळात मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली। बघा, कोणत्या? बिंबिसार या राजाच्या काळात। कसला? मगधाचा। त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल ही राज्ये आपल्या राज्यात जोडली। कोणती राज्ये आपल्या राज्यात जोडली? काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल। बघा, राजगृह म्हणजेच आजच्या बिहारमधील राजगीर ही मगधची राजधानी होती। बघा, आजचं काय आहे तिथे? राजगृह म्हणजे काय? आजची बिहारमधील राजगीर ही काय? मगधची राजधानी होती। महागोविंद या वास्तुविशारदाराने हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा बांधला होता। बघा, हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा कोणी बांधला होता? महागोविंद या वास्तुविशारदाराने। बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता। बघा, बिंबिसारच्या दरबारात जीवक हा काय होता? प्रसिद्ध वैद्य होता। प्रसिद्ध वैद्य कोण होता? तर जीवक। बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू। बघा, बिंबिसारचा मुलगा कोण? अजातशत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली। त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतले। अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली।
त्याने जैन व बौद्ध धर्मांना राज्याश्रय दिला. तर राज्याश्रय कोणी दिला? अजातशत्रू. तो गौतम बुद्धांच्या समकालीन होता. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रसारासाठी प्रयत्न केला. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरवली. बघा, पहिली परिषद कुठे भरवली? तर राजगृह या ठिकाणी. अजातशत्रूनंतरच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधचा उल्लेखनीय राजा होता. बघा, त्यानंतर अजातशत्रूनंतर कोण होता? शिशुनाग. त्याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये आपल्या राज्यास जोडली. तरी कोणती राज्ये जोडली? त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधच्या वर्चस्वाखाली आला. त्यानंतर मगधचे नंद राजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधच्या गादीवर नंद राजे राज्य करत होते. बघा, कार्यकाळ लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासातील हे पहिले साम्राज्य होते. बघा, हे पण लक्षात ठेवायचं, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. प्राचीन भारताच्या इतिहासातील हे काय होते? पहिले साम्राज्य होते. प्राचीन भारताच्या इतिहासातले पहिले साम्राज्य कोणते होते हे विचारलं जाऊ शकते. या राज्याचा विस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होता. बघा, साम्राज्याचा विस्तार कुठपर्यंत होता हेही लक्षात ठेवायचे. तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार, हिमालयपर्यंत. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते. बघा, नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव विचारलं तर कोणते होते? धनानंद. तो धनलोभी व जुलमी असल्याने प्रजेत असंतोष होता. चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने मगधवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. बघा, नंद राजवटीचा शेवट कोणी केला? तर चंद्रगुप्त मौर्य. नंद राजांनी आपल्या विस्तृत राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था निर्माण केली होती. ही शासन व्यवस्था मौर्य काळातही चालू राहिली. नंद राजाकडे तुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते. परकीय आक्रमण. मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट, बघा, इराणचा सम्राट दायुश याने भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध या प्रदेशावर आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्राला देवाणघेवाण सुरू झाले. सिकंदरची स्वारी. ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर त्याने भारतावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. बघा, सिंधू नदी ओलांडून कुठे आला? तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकराचा लढा दिला. दरम्यानच्या काळातील सिकंदरच्या सैनिकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. भारतीय सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला त्यांना तोंड द्यावे लागले. स्वदेशापासून ते खूप दूर आले होते. मायदेशी परत जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी सिकंदर विरुद्ध बंड पुकारले. जिंकलेल्या प्रदेशातूनही उठाव होऊन लागल्याच्या बातम्या सिकंदरच्या कानावर येऊ लागल्या. जिंकलेल्या भारतीय प्रदेशांची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यावर सोपवून सिकंदर भारतातून माघारी फिरला. वाटेत बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मरण पावला. बघा, माघारी जाताना बाबिलोन येथे इसवी सन 323 मध्ये सिकंदर मरण पावला. त्यानंतर भारतीय ग्रीस संबंध. सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळण वाढले. व्यापारवाढीला चालना मिळाली. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. बघा, गांधार शिल्पशैली कशाला म्हणतात हे लक्षात ठेवायचे. ग्रीकांची नाणी वैशिष्ट्यपूर्व. बघा, इथे तुम्हाला ग्रीक नाणी दाखवली होती. त्यावर एक बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नावही लिहिलेले असे. अशी नाणे तयार करण्याच्या कल्पना भारतीयांना ग्रीकांपासून घेतली. भारत व भारताच्या पश्चिमेकडे देश यांच्यामध्ये व्यापाराला चालना मिळेल. तर याच प्रकारे आपलं हे चॅप्टर संपलं. आपण नेक्स्ट चॅप्टर बघू. नेक्स्ट चॅप्टर 10 नंबरचा मौर्यकालीन भारत. भारताच्या इतिहासात मौर्यांचा कालखंड महत्त्वाचा आहे. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. बघा, कोणत्या काळामध्ये एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले? तर मौर्यांच्या कालखंडात. सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या ताब्यातील प्रदेश स्वतंत्र राज्यांची घोषणा केली. त्यांच्यात सत्ता स्पर्धा सुरू झाली. ग्रीक सत्तेखालील भारतीय प्रदेशात ग्रीकांविरुद्ध उठाव सुरू झाले. त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांशी युद्ध केले. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली. बघा, चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होय. मगधचा राजा. बघा, संस्थापक कोण आहे? तर चंद्रगुप्त मौर्य.
मगधचा राजा धनानंद यांच्या जुलमी सत्तेचा चंद्रगुप्ताने पाडाव केला. मगधवर सत्ता प्रस्थापित केली. मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत त्याची सत्ता होती. बघा कुठून कुठपर्यंत सत्ता होती हेही लक्षात ठेवायचे. आजच्या बिहारमधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. बघा आजचं काय तिथं पाटणा आहे बिहारमध्ये. पाटलीपुत्र ही काय होती त्याची राजधानी होती. बॅबिलोनचा ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याने भारतावर स्वारी केली. त्यावेळी चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. त्यावेळी काबूल, हेरात, कंदाहार हे प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले. सेल्युकस निकेटरने मेगस्थनीस हा आपला राजदूत चंद्रगुप्तांच्या दरबारी पाठवला होता. मेगस्थनीसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले आहे. बघा तत्कालीन भारताचे वर्णन कोणी लिहून ठेवले हेही लक्षात ठेवायचे. चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला. त्याने जैन धर्म स्वीकारला होता असे मानले जाते. तो मैसूरजवळ श्रवणबेळगोळ येथे जाऊन राहिला. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273च्या सुमारास मगधचा राजा झाला. त्यानंतर सम्राट अशोक तक्षशिला व उज्जैनी या प्रदेशाचा राज्यपाल होता. बघा कोणत्या? तक्षशिला व उज्जैनी या प्रदेशाचा काय होता? राज्यपाल होता. तक्षशिला येथे झालेले बंड त्याने मोडून काढले. अशोकाच्या लेखांमध्ये त्याने देवानामप्रिय प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण गेलेली दिसते. अशोकाच्या साम्राज्य पूर्वेस बंगालच्या उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदी व उत्तरेस नेपाळ अशा विस्तृत प्रदेशात पसरले होते. बघा हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर कलिंगचे युद्ध. आपले साम्राज्य वाढवण्याच्या हेतूने अशोकाने कलिंगवर स्वारी केली. या युद्धात अशोकाला विजय मिळाला, परंतु त्यात झालेला भयंकर रक्तपात बघून यामुळे कधीही युद्ध न करण्याचे त्याने निर्णय घेतला. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे हे सम्राट अशोकाला पटले. आपला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकाने आपल्या राज्यात जागोजागी स्तंभ उभारले. बघा इथे चित्रात तुम्हाला दाखवले. उभारले, शिलालेख कोरले. त्याचा सदाचारावर भर होता. सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा ही तत्त्वे माणसाने आचरणात आणावी. वडीलधाऱ्यांना मान ठेवावा असा त्याचा आग्रह होता. धर्म प्रसार. बौद्ध धर्मातील तत्त्वांचा विचार करण्यासाठी अशोकाने पाटलीपुत्र येथे एक धर्म महासभा भरवली. या सभेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी योजना आखण्यात आली. त्यासाठी सम्राट अशोकाने भारताबाहेर इतर देशात बौद्ध धर्मापदेशक पाठवले. त्याने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले. सम्राट अशोकाला सर्व धर्माविषयी आदर होता. त्यानंतर लोकोपयोगी कामे. प्रजेच्या सुखासाठी व कल्याणासाठी सम्राट अशोकाने अनेक कामे केली. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाने मिळावे म्हणून दवाखाने काढले. अनेक उपयोगी अशा औषधी वनस्पतींची लागवड केली. रस्ते बांधले. वाटसरूंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. वाटसरूंसाठी पाणपोईंची व्यवस्था केली. अनेक विहिरी खोदल्या. त्यानंतर मौर्यकालीन राज्यव्यवस्था. प्रजेचे रक्षण करणे व न्यायदान करणे ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याची 6 विभागात विभागणी केली होती. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी जे मंडळ होते त्याला मंत्री परिषद म्हणत. राज्यकारभार चालवण्यासाठी अधिकारी नेमलेले असत. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रज्जुक म्हणत. बघा जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला काय म्हणत? रज्जुक म्हणत. तालुक्याच्या अधिकाऱ्याला तालुक्याच्या गोप. तर खेड्याच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत. मंत्री परिषद आणि अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कार्यक्षम हेरखाते होते. त्यानंतर मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात लोकजीवन कृषीप्रधान होते. शेतीबरोबर इतर उद्योगधंदेही भरभराटीला आले होते. या काळात चकाकी असलेली मातीची भांडी मोठ्या प्रमाणावर बनवली जात असत. तसेच नौका बांधणे ही हा एक मोठा उद्योग होता. विविध व्यावसायिकांचे त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचेही संघ होते. त्यांना काय म्हणत? श्रेणी म्हणत. श्रेणी कशाला म्हणत? लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक उत्सव व समारंभ होत असत. नृत्य, गायन तसेच कुस्त्या असे विविध कार्यक्रम होत असत. सोंगाट्याचा खेळ लोकप्रिय होता. बुद्धिबळाचा खेळही ते खेळत असे.
कला व साहित्य. या काळात शिल्पकला व वास्तुकला यात खूप प्रगती झाली होती. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकला विकसित झाली. बघा शिल्पकला केव्हा विकसित झाले तर सम्राट अशोकाच्या काळात, हे लक्षात ठेवायचे. त्याने अनेक स्तंभ उभारले, स्तूप आणि विहार सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावरील धर्मचक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असते. मौर्य काळात संस्कृतीबरोबर पाली, धर्म, मागधी इत्यादी प्राकृत भाषा प्रचलित होत्या. कोणत्या भाषा प्रचलित होत्या? पाणिनीचे अष्टाध्यायी आणि चाणक्याचे अर्थशास्त्र हे या काळातील प्रसिद्ध ग्रंथ होते. बघा प्रसिद्ध ग्रंथ, आणि कोणी? पाणिनीचे काय? अष्टाध्यायी आणि चाणक्याचे अर्थशास्त्र, हे लक्षात ठेवायचे. याच काळात त्रिपिटक या पाली भाषेतील बौद्ध ग्रंथाची रचना पूर्ण झाली. त्रिपिटकातील थेरीगाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत. गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारलेले जातक कथा याच काळात लिहिल्या गेल्या. बघा जातक कथा कोणत्या काळात लिहिल्या गेल्या? मौर्य सम्राटांनी भारतीय कलांना उदार आश्रय दिला. त्यांनी भारतीय संस्कृती व कला या क्षेत्रात एक नवे दालन उघडले. याच प्रकारे आपलं हे आजचं लेक्चर इथे संपले. जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.